Good morning, everyone, and welcome to the semester 5th of BA. We are going to discuss the syllabus of English literature for BA Sem 5th. So, dear student, we have total 4 units, and in each unit we have to study some content. First of all, let make me clear that in this year we have to study drama section, as we have studied in BA first year poetry section, BA second year essay section, means prose section, and in the last year we have to study a drama section. So there is 80 marks allotted to theory paper and 20 marks are allotted to internal assessment. In first unit we have the King Lear, the drama written by William Shakespeare. It is drama for a detailed study. What does it mean? Detailed study means we have to learn that particular drama word to word, line to line. We have to keep in mind each and every references, each and every quotation that has been given there. म्हणजेच we have to in your exam you have to solve annotations, mean referring to context, that particular dialogue or particular quotation in which context that have been used and what is the meaning of that particular quotation. It is the meaning of annotation you have to solve. म्हणजेच काय करायचं आहे, डिटेल स्टडी म्हणजे तुम्हाला प्रत्येक दोन प्रकारचे आपल्याला इथं दोन ड्रामाज दिलेले आहे. पहिला आहे किंग लिअर आणि दुसरा आहे तुगलक. तर दोघांमध्ये नेमका फरक जर काय असेल तर तुगलक हा आपल्याला नॉन डिटेल स्टडीसाठी आहे. नॉन डिटेल स्टडी म्हणजे काय, आपल्याला फक्त क्वेश्चन आणि आन्सर प्रिपेअर करायचे आहे. आणि डिटेल स्टडी म्हणजे तुम्हाला हा ड्रामा लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण त्याच्यावर तुम्हाला ॲनोटेशन दिलं जाईल. त्याला आपण रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट म्हणतो किंवा मराठीमध्ये संदर्भासहित स्पष्टीकरण म्हणतो. मग एखादं जर कोटेशन असेल तर तो कोटेशन नेमकं कोणत्या संदर्भात घेतलेला आहे, त्या कोटेशनचा अर्थ काय आहे, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यामुळं हा जो ड्रामा आहे किंग लिअर बाय विल्यम शेक्सपियर आपल्याला डिटेल अभ्यासायचा आहे आणि त्याच्यावर टोटल 30 मार्क्स विद्यापीठाने आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहे. दुसरा जो ड्रामा आहे त्याचं नाव आहे गिरीश तुगलक, रिटन बाय गिरीश नला. इट इज फॉर नॉन डिटेल स्टडी, मीन there is no need to study this particular drama word by word, line by line. We have to just prepare some questions and answer and write in exam. तर त्यासाठी तुम्हाला फक्त 20 मार्क्स दिलेले आहे. त्याच्यानंतर युनिट थर्ड आहे, नेहमीप्रमाणे हे बॅकग्राऊंड सेक्शन आहे. त्या बॅकग्राऊंड सेक्शनमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ड्रामाचं स्ट्रक्चर कसं असेल, त्याचे फीचर्स काय असेल, कॅरेक्टरिस्टिक्स काय असेल, कोणते कोणते ड्रामामध्ये कंटेंट असतात, हे सगळे स्टडी आपल्याला इथे करायचे आहे. त्याच्यानंतर ट्रॅजेडी म्हणजे फीचर्स ऑफ ट्रॅजेडीमध्ये नेमकं काय असते, त्याची सुरुवात कशी असेल, एंडिंग कसा असेल, त्याच्यामध्ये ट्रॅजिक हिरो कसा असेल, दिस ऑल हॅव टू बी स्टडीड. कॉमेडीचे फीचर्स, ट्रॅजिक कॉमेडी काय आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रॅजेडी अँड कॉमेडी, अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॉमेडी अँड ट्रॅजिक कॉमेडी, farce and melodrama. These are contents we have to study in unit third, and for that unit 20 marks have been allotted. And there is unit fourth. This is the literary terms. लिटररी टर्म्स म्हणजे ज्या संपूर्ण बॅकग्राऊंड सेक्शन जेव्हा आपण अभ्यासतो किंवा दोन्ही ड्रामा जेव्हा अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये ज्या ज्या टर्म्स येतील
जसं प्रोलॉग आहे, इमिटेशन आहे, बस्किन आहे, सबप्लॉट आहे, अँटी हिरो आहे, कॉमिक रिलीफ आहे, असाईड आहे, क्लायमॅक्स आहे. हे सगळे कंटेंट तुम्हाला ड्रामाचा अभ्यास करताना अभ्यासायला येईल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या लिटररी टर्म्स तुम्हाला अभ्यासायच्या आहे, तुम्हाला समजून घ्यायच्या आहे. अँड इफ पॉसिबल ट्राय टू मगअप मीन्स ट्राय टू रिसाइट and keep in mind, and we have to explain in exam in very brief. That's why we have to study this whole literary terms, and 10 marks have been allotted for this particular unit. For this, the recommended books are King Lear, written by William Shakespeare, Penguin India. Second drama is there, Tughlaq, written by Girish Karnad, Oxford University Press. And third book is there, Background to the Study of English Literature. You have actually purchased it by B. Prasad. Then Glossary of Literary Terms by M.H. Abram, and Glossary of Literary Terms by Kadan. These books are available in your library also, and you can contact me. Okay, so dear student, we have to keep in mind some paper pattern that may help us to prepare for exam. There will be 3 hours time to solve your paper, and total marks are 80. Question number 1, A. One long answer question out of 2 to be answered in about 200 words based on unit first. Based on unit first म्हणजे आपला ड्रामा सेक्शन. ड्रामा सेक्शन म्हणजे विल्यम शेक्सपियर. तुम्हाला हे किती एक लॉंग ॲन्सर राहील. त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर कॅरेक्टर विचारला जातो, जसं विल्यम शेक्सपियर किंग लिअर असेल, किंवा त्याच्यामध्ये येणारे दुसरे कॅरेक्टर असेल, ग्लॉसेस्टर असेल, केंट असेल, एडमंड असेल, एडगर असेल, किंवा ज्या 3 डॉटर्स आहे, कॉर्डेलिया असेल, गोनेरेली असेल, रेगियन असेल. तर ह्या कोणाचं तरी कॅरेक्टर असते, किंवा मग जसा ट्रॅजिक हिरो इन द ट्रॅजेडी, अशा प्रकारचा तुम्हाला त्या ड्रामावर बेस तुम्हाला हा लॉंग ॲन्सर क्वेश्चन असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस आहे, 2 पैकी तुम्हाला कोणता एक सॉल्व करायचा आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला 10 मार्क्स आहे. नंतर क्वेश्चन नंबर 1मध्येच बी आहे, 2 शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन आउट ऑफ 4 टू बी आन्सर्ड इन अबाउट 100 वर्ड्स इच बेस्ड ऑन युनिट फर्स्ट. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक शॉर्ट क्वेश्चन आहे, तो तुम्हाला 100 वर्ड्समध्ये सॉल्व करायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये एखादी सीन असेल, द स्टार्म असेल, किंवा त्या किंग लिअरमध्ये ज्या छोट्या छोट्या सीन्स आल्या त्या तुम्हाला इथे डिस्क्राईब करायच्या असतात. त्याच्यावर तुम्हाला तिथेसुद्धा तुम्हाला चॉईस आहे, 4 पैकी तुम्हाला कोणत्याही 2 याचे आन्सर लिहायचे आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक ॲन्सरवर क्वेश्चनवर 5 मार्क आहे, म्हणजे 2 × 5 असे 10 मार्क्स त्याच्यावर दिलेले आहे. आणि क्वेश्चन नंबर 1मध्ये सी आहे, 2 ॲनोटेशन आउट ऑफ 4 बेस्ड ऑन युनिट फर्स्ट. म्हणजेच तुम्हाला काय ॲनोटेशन, जे आपण सुरुवातीलाच म्हटलं आहे की डिटेल स्टडीचाच अर्थ तो आहे की तुम्हाला त्या ड्रामामधून कोणताही जर एखादा कोटेशन दिलं तर त्याचा तुम्हाला संदर्भ लक्षात आला पाहिजे की हे नेमकं ही डायलॉग आहे, किंवा हे कोटेशन आहे नेमकं कोणी म्हटलं आहे, केव्हा म्हटलं आहे, त्याचा अर्थ काय होतो, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. तर हे तुम्हाला 4 दिलेले असेल, 4 पैकी कोणते यू हॅव टू सॉल्व 2 आउट ऑफ 4, त्याच्यामध्ये 10 मार्क्स. अशा प्रकारे युनिट फर्स्टवर तुम्हाला टोटल 30 मार्क्स इथे आहे. म्हणजे 1 लॉंग ॲन्सर क्वेश्चन, नंतर 2 शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन, आणि 2 कोटेशन. अशा प्रकारे तुम्हाला युनिट फर्स्टवर 30 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 2, 1 लॉंग ॲन्सर क्वेश्चन आउट ऑफ 2 टू बी आन्सर्ड इन अबाउट 200 वर्ड्स बेस्ड ऑन युनिट सेकंड. जसं आपण युनिट सेकंडमध्ये आपल्याला काय आहे, तुगलक आहे, रिटन बाय गिरीश कर्नाड. तर तो कसा आहे, आपल्याला नॉन डिटेल स्टडी आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला वी हॅव टू प्रिपेअर ओनली क्वेश्चन अँड आन्सर. देअर विल बी सम लॉंग क्वेश्चन्स अँड शॉर्ट क्वेश्चन्स. तर क्वेश्चन नंबर 2A मध्ये आपल्याला एक लॉंग ॲन्सर लिहायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस राहील, तिथे पण तुम्हाला एक तर कॅरेक्टर राहील, जसं तुगलकमध्ये मोहम्मद तुगलकचं कॅरेक्टर असेल, किंवा बाकी अदर कॅरेक्टर्स प्रिपेअर करायच्या, किंवा मग तुगलक ॲज अ ट्रॅजेडी म्हणा. अशा प्रकारे एखादा त्या ड्रामावर क्वेश्चन, असे 4-5 क्वेश्चन्स आपल्याला प्रिपेअर करायचे. त्याच्यामधून तुम्हाला एक कोणतंही लिहायचं आहे तिथे, त्याच्यावर आहे 10 मार्क्स.
त्याच्यानंतर 2 शॉर्ट आन्सर क्वेश्चन आउट ऑफ 4 टू बी आन्सर्ड इन अबाउट 100 वर्ड्स इच. आणि तिथेच तुम्हाला शॉर्ट आन्सरची सुद्धा तयारी करायची आहे. म्हणजे जसं आपण फक्त फरक काय आहे, डिटेल स्टडीमध्ये आपल्याला ॲनोटेशन राहील आणि हा जो ड्रामा आहे आपल्याला नॉन डिटेल स्टडीसाठी दिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे ॲनोटेशनची गरज नाही. त्याच्यामुळे हा ड्रामा आपण वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन अभ्यासाची गरज नाही. यू हॅव टू ओनली प्रिपेअर क्वेश्चन्स अँड आन्सर, सम लॉंग आन्सर अँड सम शॉर्ट आन्सर्स. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर म्हणजे युनिट नंबर 2वर आपल्याला 20 मार्क्स अलॉट केलेले आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3, 1 लॉंग आन्सर क्वेश्चन आउट ऑफ 2 टू बी आन्सर्ड इन अबाउट 200 वर्ड्स बेस्ड ऑन युनिट 3. हे आपलं बॅकग्राऊंड सेक्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आहे स्ट्रक्चर ऑफ ड्रामा, ट्रॅजेडी, द फीचर्स ऑफ ट्रॅजेडी, फीचर्स ऑफ कॉमेडी, ट्रॅजिकॉमेडी. तर ह्या 4-5 पैकी कोणत्याही तुम्हाला एक लिहायचा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10 मार्क्स दिलेले आहे. आणि क्वेश्चन नंबर 3मध्ये बीमध्ये आहे 2 शॉर्ट आन्सर क्वेश्चन आउट ऑफ 4 टू बी आन्सर्ड इन अबाउट 100 वर्ड्स इच बेस्ड ऑन युनिट 3. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शॉर्ट आन्सर आहे. तर त्याच्यामध्येच जसं एक लाँग आन्सर असेल, जसं तुम्हाला गिव द फीचर्स ऑफ कॉमेडी, हा लाँग आन्सर असेल. त्याच्यामध्येच तुम्हाला मग स्ट्रक्चर ऑफ ड्रामामध्ये एखादं प्लॉट डायरेक्शन असेल, असे छोटे छोटे क्वेश्चन तुम्हाला तिथे विचारतील. तर ते तुम्हाला 4 पैकी कोणते 2 क्वेश्चन तुम्हाला लिहायचे. आणि क्वेश्चन नंबर 4 आहे, तर ते आहे 5 आउट ऑफ 7 व्हेरी शॉर्ट नोट्स बेस्ड ऑन युनिट 4. युनिट 4मध्ये ज्या लिटररी टर्म्स आपल्याला दिलेल्या आहेत, त्या लिटररी 7 टर्म्सपैकी तुम्हाला कोणत्याही 5 टर्म इथे एक्सप्लेन करायच्या आहे. ए व्हेरी ब्रीफ, म्हणजे 2-2 मार्काच्या टर्म आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या 7ही लिटररी टर्म आम्हाला चांगल्या अभ्यासायच्या आहे आणि चांगल्या लक्षात ठेवून त्या एकदम थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहे पेपरमध्ये. अशा प्रकारे हा 80 मार्क्सचा तुमचा थेअरी पेपर राहील. आणि त्याच्यानंतर 20 मार्क्स आहे आउट ऑफ 100. तर 20 मार्क्स इट विल बी बेस्ड ऑन युअर अटेंडन्स, असाइनमेंट अँड परफॉर्मन्स इन प्रेझेंटेशन. तर तुम्हाला अटेंडन्सवर आहे टोटल 5 मार्क्स. असाइनमेंट ज्या तुम्हाला मंथली असाइनमेंट असेल, ॲन्युअल असाइनमेंट असेल, ॲन्युअल म्हणण्यापेक्षा सेमिस्टरच्या शेवटी ज्या तुम्ही असाइनमेंट सबमिट करता त्याच्यावर 10 मार्क्स आहे. आणि प्रेझेंटेशन, यू हॅव टू मेक प्रेझेंटेशन, तर त्या प्रेझेंटेशनवर तुम्हाला 5 मार्क्स दिलेले आहे. अशा प्रकारे टोटल हा आपला 80 मार्काचा रिटर्न पेपर राहील आणि 20 मार्क्स तुमच्या इंटरनल असेसमेंटवर राहील. तर आपण नेक्स्ट म्हणजे व्हिडिओ माझा जो येईल त्या व्हिडिओमध्ये आपण वी आर टू फर्स्ट स्टार्ट फ्रॉम किंग लेअर युनिट फर्स्ट. आय हॅव ऑल्सो प्रिपेअर व्हिडिओ ऑन summary of King Lear because it is not possible in this online mode of teaching to take the particular drama and explain word to word and line to line. That's why I have prepared some questions on King Lear, and we will discuss that particular video in the particular question and answer in next video. Thank you.